सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम मिळावी यासाठी 12,000 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या अंतर्गत मेट्रोसह सुमारे 33,000 कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाढवला जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे। ठाणे शहर अक्षरशः मोदीमय झालं आहे। गेले अनेक वर्ष प्रतीक्षित असलेल्या अंतर्गत मेट्रोच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला असून 12,200 कोटी रुपये खर्च करून ठाणेकरांसाठी मेट्रोचं जाळं या माध्यमातून विणलं जात आहे। 29 किलोमीटरचा हा मेट्रो मार्ग असणार आहे। त्यात 2 स्थानकं भूमिगत तर 20 स्थानकं उन्नत असणार आहे। त्याचप्रमाणे घोडबंदर रोड येथील वालावलकर मैदान येथे आज सायंकाळी हा कार्यक्रम होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्यातील युतीचे नेते देखील यावेळेस उपस्थित राहणार आहेत। ठाणे शहर अक्षरशः मोदीमय झालं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त यासाठी तैनात करण्यात आला आहे। 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 16 सहाय्यक पोलीस आयुक्त, 63 पोलीस निरीक्षक, 178 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 1,110 पुरुष पोलीस अंमलदार तसंच 336 महिला पोलीस अंमलदार आणि QRT पथकांचं प्रचंड मोठं जाळं सुरक्षेसाठी नेमण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने पुढे आली आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.